किती छान आहे. चतुर्थी झाल्यानंतर दुसरा दिवस आहे वसंत पंचमी. वसंत पंचमी हा सरस्वती देवीचा हा दिवस आहे. म्हणजे श्रीकृष्ण तिच्यावर प्रसन्न झाले आणि श्रीकृष्णांनी सांगितले की ह्या दिवशी सर्वत्र सरस्वती मातेची पूजा केली जाईल. हे सरस्वतीचं यंत्र आहे. लहानपणी आपण शाळेमध्ये सगळे काढायचो. त्या दिवशी घरामध्ये एखाद्या पाटावर किंवा तांदळावर हे यंत्र काढायचे आणि मुलांकडनं पूजा करून घ्यायची. सरस्वती पूजनाच्या दिवशी काय करायचंय, सकाळी उठल्या उठल्या मुलांना सवय लावायची आहे, कराग्रे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती. कुठे सरस्वती माता? इथे आहे. ऍटलिस्ट रोज म्हणत नाही, पण त्या दिवसापासून मुलांना सवय कर की बाळा आपल्याला जी सरस्वती, तू जो अभ्यास करतोयस ना, ही सरस्वती तुझ्या हातामध्ये आहे, हिचे रोज दर्शन घेत जा. त्या दिवशी त्याला हे स्तोत्र शिकवा आणि त्याच्याकडनं रोज हे स्तोत्र म्हणून घ्या की तुझ्या हातामध्ये सरस्वती. हे स्तोत्र म्हणायचं आहे. त्या दिवशी काय असतं ना, पंचमहाभूत अग्नी वायू पाणी जल हे पृथ्वीवर समप्रमाणात असतं. कधी बघा थंडी जास्त असते, ऊन जास्त असतं, पण वसंत पंचमीच्या दिवशी हे पाचही तत्व पृथ्वीवर समप्रमाणात असतात. त्या दिवशी पिवळी डाळ खायची, पिवळे वस्त्र नेसायचं आहे आणि सरस्वती देवीला निळं फुल अर्पण करायचंय. तुम्ही आजकाल शोच्या फुलांमध्ये बघितलं असेल बघा, एक जांभळट निळ्या रंगाचा गजरा वगैरे असतो ना, बघितलंय का? निळ्या रंगाचं फुल असतं नाही, ह्या रंगाची साडी आहे ना, अशा रंगाचं ते फुल, निळसर थोडस जांभळट रंगाचं जे डेकोरेशन करतात ना, फ्लावर पॉट्स बनवतात, त्यांच्याकडे जर कोणाला हवं असेल तर सांगा, आपण ते दादरून एक दादा दुकान दाखवलं, तो घेऊन येईल. तर निळं फुल दिल्यानंतर काय होते, माझ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासामध्ये प्रगती होते. ओम ऐं सरस्वते ऐं नमः, ओम ऐं महासरस्वते नमः, हे 2 मंत्र दिलेले आहे. तर ज्यांना अभ्यासामध्ये प्रगती हवी आहे त्यांनी वरचा मंत्र, आणि मी बोलायचं काम करते, जे विद्या लिहायचं कार्टून रायटिंगचं काम ज्यांनी आहे त्यांनी हा दुसरा मंत्राचा जप त्या दिवसापासून चालू करायचा आहे. असं म्हणतात की राहू केतू छुडाए खेत, आणि बृहस्पती म्हणजे आपला गुरु असतो ना, हा नेक आपल्याकडनं काढतो. वाक्य पुन्हा सांगते की राहू आणि केतू आपली संपत्ती आणि आपलं शेत आपल्यापासून हिसकावून घेता, आणि गुरु ग्रह जर खराब असेल तर नेक, माझ्या जवळची चांगल्या गोष्टी, माझ्या जवळची चांगली माणसं, जे नेक चांगलं आहे ते काढून घेतं. मग ते तसं न व्हावं याच्यासाठी सरस्वती पूजन जर केलं तर माझा बृहस्पती ग्रह हा चांगला राहतो आणि माझ्या जवळच्या चांगल्या गोष्टी या मला परत मिळतात. माझ्याकडे पैसा नाहीये, पण माझी बुद्धी चांगली, माझी वाणी चांगली, माझे विचार चांगले आहे. जेव्हा हे चांगलं असेल तर माझ्याबद्दल कोणीही कितीही वाईट करू द्या, पण माझ्याकडे माझी शक्ती आहे, माझी सरस्वती आहे, माझ्यातलं कोणीही काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे हे 2 दिवस फोटो काढून न्यायचा, जेवढ्या सेवा सांगितल्या आहे त्या सेवा, कोणतं फुल वाळल्यावर काय होतं हे डिटेलमध्ये लिहिले, मंत्र लिहिलेले आहे. ह्या 2 सेवा स्पेशली मुलांकडनं करून घ्यायचंय. बघा आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे. एप्रिल मार्च परीक्षांचे दिवस आहे, तर ह्या दिवसामध्ये जेव्हा ही सेवा करणार आहोत आपण, कसं बघा शेवटचा महिना राहिलाय, जास्त अभ्यास कर, जास्त सारखं मुलाच्या मागे लागलेलं असतं, अभ्यास कर, हवीचा पेपर आहे, त्याच्यापेक्षा आपणच दिवस मोजत असतो, पेपर आले, तर त्यापेक्षा त्याच्याकडनं ह्या 2 दिवसांची सेवा करा. त्यानंतर गणपती स्तोत्राची सवय लावा. माघी गणपती नंतर 8 ओळींचं स्तोत्र आहे, तर ह्या 8 ओळींचं स्तोत्र मुलाजवळ बसा आणि रोज त्याला म्हणायला सांगा. मुलांच्या बुद्धीमध्ये अतिशय फरक पडतो. त्याच्याबरोबर आपण पण बोला, आपली पण आध्यात्मिक प्रगती होणार आहे.